मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत आणि ही ताजी दृश्य आपण पाहतोय त्याच ठिकाणाहून बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता पोहोचलेले आहेत। नुकतेच दाखल झालेत, त्यांचं आगमन झालेलं आहे। आपण पाहतोय की 2 ते 3 दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी सुद्धा बाप्पा होता आणि त्यांच्या घरी सुद्धा अनेक मंडळींनी अनेक पाहुण्यांनी उपस्थिती लावली आणि आज तिसऱ्या दिवशी राज ठाकरे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी बाहेर पडलेले आहेत। राज ठाकरेंनी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आता GSB गणपतीच्या परिसरामध्ये सुद्धा हजेरी लावलेली आहे। नुकतंच त्यांचं आगमन झालंय आणि राज ठाकरे गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी सध्या दाखल झाले। या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी बरीच गर्दी असते आणि बरेच मान्यवर बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इथे दरवर्षी दाखल होत असतात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा दरवर्षी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला दाखल होत असतात। आज सुद्धा ते आलेले आहेत आणि या संदर्भात अधिक जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहेत। धनंजय, आपण जर पाहिलं तर मुंबईतलं प्रसिद्ध असं हे GSB सेवा मंडळ आहे। आपण जर पाहिलं तर या बाप्पाच्या दर्शनासाठी सगळे नेते मंडळी असतील, अभिनेते असतील, हे या गणपतीच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात। आणि आज सुद्धा आपण जर पाहिलं तर 5व्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या कुटुंबासह बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यांनी GSBच्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता इथून ते पुढील अनेक काही मंडळ आहेत, त्याचबरोबर मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या निवासस्थानी सुद्धा ते जाऊन दर्शन घेणार आहेत। आता त्यांनी जर आपण पाहिलं तर GSBच्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि तिथून ते आता पुढच्या दौऱ्यासाठी रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मुंबईतील मंडळांना राज ठाकरेंच्या भेटी पाहायला मिळत आहेत आणि GSB मंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे पोहोचले।